आपण कशा रेषा दुमडल्या आहेत ते जरा लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय केलं होतं, ही आधी अशी दुमडली होती मध्ये, बरोबर. ही हिरवी रेषा आहे. नंतर काय केलं होतं आपण, त्या मध्य मिळाला तिथे आपण अशी दुमडली होती, बरोबर, अशी. तर ही 2 रेषे. नंतर काय केलं आपण, या रेषेच्या इथे अर्ध केलं, म्हणजे ही रेषा आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा असं दुमडायचं आहे. हे मध्यावरती आलं आहे, आता पुढे दुमडायचं आहे इथे. आणि नंतर आपल्याला परत एकदा दुमडायचं आहे, ते म्हणजे इथे इथे. त्यामुळे अशा आपल्या आडव्या रेषा 1 2 3 4 ही मध्य रेषा आणि इकडे 4 अशा येणार आहेत. आणि तशाच आपल्या इथे पण येणार आहेत. ही मध्य रेषा आहे 1 2 3. इथे पण आपण तसंच दुमडलं आहे, कारण हे पण आपण इथनं असंच दुमडणार आहोत ना. असं एकदा येणार आहोत, मग असं घेतलेलं आहे, आणखीन घेतलं आहे, म्हणजे त्याप्रमाणेच आपलं होणार आहे. कसं कापलं आहे लक्षात घ्या. आपल्याला ह्या 2 रेषा खाली दिसत आहेत इकडे अशा, आणि हे 2 त्रिकोण दिसत आहेत इकडे. हा एक मोठा वरचा त्रिकोण आहे आणि इथे 2 त्रिकोण आहेत. आपल्याला हा वरचा त्रिकोण आहे त्याच्या इथून इथे कट द्यायचा आहे, इथे कट द्यायचा आहे. नंतर या रेषेचा इथे इथून खालनं द्यायचा आहे, हा इथे कापला आहे. आणि या बाजूला वरतून कापलं आहे, बरोबर. इथे पण आपल्याला कट द्यायचा आहे, हा अर्धा. इथे आपण किती ठिकाणी कापलं आहे, 1 2 3. इथे पण कापलं आहे आपण एवढ्या भागात. इथे इथेही कापलं आहे, इथे कापलं आहे, इथे कापलं आहे, इथे खालनं कापलं आहे, ही रेख कापली. आणि उघडलं आपण की आपल्याला असं दिसतंय, बघा, दिसतंय कापलेलं हे.